हा मेकअप लुक कसा क्रिएट केला आहे हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हॅलो, कसे आहात सगळे? तर आज ठरवलं की एक लुक क्रिएट करायचा, कारण गुढीपाडवा तोंडावर येऊन ठेपला आहे, म्हणजेच उद्याच आहे गुढीपाडवा. तर म्हटलं माझ्याकडे जे अवेलेबल प्रोडक्ट्स असतील त्या थ्रू मी एक लुक क्रिएट करायचा होता मला. मग म्हटलं जरा स्किन केअर करून घेऊया पहिला. तर स्किन केअर करत असताना रेकविलचं माझ्याकडे मॉइश्चरायझर आहे, आणि जे मी इथे सनस्क्रीन यूज केलं आहे ते ला शील्डचं आहे. तर याच्याने पण मला चांगला इफेक्ट जाणवला आहे या सनस्क्रीनने पण. तुम्हाला कोणतंही हवं असेल ते सनस्क्रीन, मॉइश्चरायझर या गोष्टी वापरू शकता. युजली मेकअप करत असताना पहिली स्टेज असते ती स्किन केअर करायची. स्किन केअर प्रॉपर झाल्याशिवाय मेकअप व्यवस्थित बसत नाहीच, तर तो प्रॉपर अगदी करायला पाहिजे. मग त्वचा कशी तुकतुकीत आणि छान दिसते, आणि तेवढं मस्तपैकी आपल्या स्किनला हायड्रेशन पण छान झालं ना, पाणी वगैरे तुम्ही व्यवस्थित पित असाल तर ते स्किनवर त्याचा इफेक्ट दिसून येतो. तर अशा प्रकारे मी इथे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतलं आहे. प्रायमर याच्यानंतरची स्टेप आहे ती प्रायमरची आहे. मी नाही लावलं आहे प्रायमर इथे. मी डायरेक्ट याच्यावर माझी जी काही बीबी क्रीम आहे डर्माची ती यूज केली आहे. तर आता सनस्क्रीनमध्ये पण बरेच असे प्रकार आलेत की टिंटेड सनस्क्रीन वगैरे आहेत, ते पण खूप छान आहेत. मी इथं म्हणजे मला जे आवडतात ते ब्रँड मी इथं सांगते आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्याने कुठलेही घेऊ शकता, वापरू शकता, तुम्हाला जसे सूट होतील तसे. तर त्याप्रमाणे मी इथं हे डर्माचं माझं बीबी क्रीम आहे ते मी इथं यूज करते. खूप छान आहे, मला हे आवडलं आहे आणि मी कायम हे यूज करते. मोस्टली डेली एवढा सगळा मेकअप तर मी काही करत नाही, कारण आता गुढीपाडवा आला आहे, म्हटलं लुक तर क्रिएट करायचं, म्हणून मी हे सगळं लावते. डेली माझ्या स्किनला फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर हेच मी प्रायोरिटी ठेवते. आणि खूपच असं फंक्शनल मेकअप वगैरे असेल तरच फाउंडेशनकडे वळते, नाहीतर नाही वळत. मोस्टली बीबी क्रीमच यूज करते. हल्ली आपण आता यूट्यूबवर किंवा इंस्टाला वगैरे बघत असतो की बरेच मेकअपचे क्रिएशन वगैरे केले जातात, रिक्रिएशन केले जातात. तर त्याच्यामध्ये फाउंडेशन वगैरे फार प्रमाणात वापरलं जातं. मेकअप म्हटलं तर आलंच हे, पण काही जणांना आवडतं, काही जणांना नाही आवडत. हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही प्रत्येकजण आपल्या रिक्वायरमेंटनुसार यूज करू शकता. आता इथे मी हे सगळे बेसिक प्रोडक्ट्स लावल्यानंतर इथे मी माझ्याकडे शुगरची पावडर आहे, तर ती मी इथे यूज केली आहे कॉम्पॅक्ट म्हणून, कारण हा सगळा बेस आहे तो सेट करण्यासाठी. तुम्ही इथे हायलाईट यूज करू शकता, याच्यानंतर तुम्ही कॉन्टरिंग करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत मेकअपमधल्या बारीक बारीक क्षुल्लक, त्या तुम्ही खूप नेटनेटकेपणाने मेकअपमध्ये येतात. मेकअप ही अशी गोष्ट आहे ना, खूप डीपली जाऊन तुम्ही याचा अभ्यास केलात ना तर तुम्हाला ते कळेल. असंच जर करायला गेलात तर कुणालाही मेकअप पटकन जमत नाही. मेकअप करणे पण सोपं नाही, कारण ते केला तर कसा केकी नाही व्हायला पाहिजे, पॅची नाही दिसायला पाहिजे. तर असं असतं मेकअपचं पण. नाहीतर ते स्किन टोननुसार वेगवेगळे जर तुम्ही फाउंडेशन वगैरे यूज केले तर ते सुद्धा वेगळं दिसतं. तर आता इथे मी ही जी पेन्सिल लावली आहे ती आयब्रो पेन्सिल आहे ब्राऊन कलरची. तर आता तुम्ही याच्यात डिफरन्स बघा, एकीकडे मी पेन्सिल यूज केले तर ते कसे शेप दिसतो आहे त्याला. मी इथं आयब्रोज केलेले नाही आहेत, तरीसुद्धा मी पेन्सिल थ्रू इथे शेप देऊ शकते. तर हा यूज आहे पेन्सिलचा. आपण मोस्टली काय करतो की पेन्सिल नाही वापरत, मग ते आयब्रोज आपले हायलाईट्स नाही होत. मेकअप केलेला असतो आणि आयब्रोज असे हायलाईट्स नाही झाले तर मग ते चांगलं नाही दिसत. तर म्हणून इथे आपण आपले जे आयब्रोज आहेत ते हायलाईट्स करून घ्यायचे, त्यातून पण फार चेहऱ्यामध्ये फरक पडतो. आणि त्याच्यानंतर मी इथे हे काजळ आहे, आय थिंक मेबलिनचं आहे हे, तर तेच मी काजळ ॲज अ लायनर म्हणून वापरले. माझ्याकडे दुसरा लायनर पण आहे, पण मी काजळ कधी कधी यूज करते, कधी कधी लायनर पण लावते. आणि ॲक्च्युली मी डोळ्यांमध्ये आतमध्ये काजळ नाही घालत, कारण मला ते काळे भोर डोळे एकदम असं बाहेर आल्यासारखे वाटतात, म्हणून मी कधीच काजळ डोळ्यात घालत नाही, आणि ते मला आवडत पण नाही. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार काजळ घालू शकता. तर अशा प्रकारे इथे मी लायनर लावून घेतला आहे. आणि आता लिप लायनरची गोष्ट म्हटलात तर लिप लायनर का लावायचा, तर लिप लायनर लावलात तर तुमची जी लिपस्टिक आहे ती लॉंग लास्टिंग इफेक्ट देते, म्हणजे खूप वेळ टिकते पण. आणि लायनर लावल्यानंतर एक असं सुबक, आपण चित्र काढल्यानंतर कसं एखादी गोष्ट बाहेर ब्लॅक पेनने आउटलाईन वगैरे करतो, तशा प्रकारे जर असे लाईनअप केलं तर ते दिसायला पण खूप छान आणि सुबक दिसतात. म्हणून लिप लायनर नेहमी यूज करायला पाहिजे. तर अशा प्रकारे लिप लायनर लावून घेतला. हा ब्राऊन कलरचा आहे माझ्याकडे. आणि मी याच्यानंतर माझ्याकडे नायकाची एक लिपस्टिक आहे, तर ती यूज केली आहे इथे.
आणि अशा प्रकारे हा रेग्युलर जो काही सिम्पल आहे मेकअप, काही जास्त वापरलेलं नाही आहे. कन्सिलर वगैरे जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही तो जिथे तुम्हाला ब्लॅक स्पॉट्स जास्त आहेत त्या ठिकाणी किंवा अप्पर लिप्स एरिया इथे किंवा डोळ्यांच्या खाली अशा ठिकाणी तुम्ही कन्सिलर यूज करू शकता. आणि हा आहे हायलायटर, तर तो मी ॲज अ हायलायटर आणि ब्लश म्हणून पण थोडासा यूज केला आहे, खूप नाही केला आहे कारण मला ओव्हर मेकअप अजिबात आवडत नाही. जो काय आहे तो सटल आणि सिम्पल एकदम नॅचरल लुक आवडतो, म्हणून मी मोस्टली फाउंडेशनचा यूज कमी करते, म्हणजे जास्त वापरतच नाही. प्रत्येकाची स्किनचे टेक्स्चर जे आहे ते वेगवेगळं असतं, काहींचं फेअर असतं, काहींचं डार्क असतं, तर तो त्याप्रमाणे प्रोडक्ट्स यूज करत असतो. आणि तसे प्रोडक्ट्स पण बाजारात अवेलेबल आहेत, प्रत्येक वेगवेगळे आहेत ते. कारण असं नाही होणार ना की डार्क स्किनला थोडंसं फेअर स्किनला थोडंसं डार्क फाउंडेशन वापरून चालेल वगैरे, असं तर नाही होत, कारण प्रत्येक स्किनच्या शेडनुसार तुम्हाला ते वापरावं लागतं. आणि अशा तऱ्हेने माझं सिम्पल मेकअप तयार आहे. तर आता मी साडी आणि हेअरस्टाईल करून घेते. आणि हा अशा प्रकारे माझा मेकअप क्रिएट झाला आहे. फक्त मला आता मी ज्वेलरी घालायची बाकी आहे, तर इयरिंग्स आणि छोटंसं नेकलेस वगैरे मी यूज करते इथे. तर तुम्ही असा लुक गुढीपाडव्याला वगैरे करणार असाल तर तुम्ही गजरे वगैरे छान लावून आणि जास्त तयार होऊ शकता. तर मी हे क्रिएशन दाखवण्यासाठी मी आता एवढंच केलं आहे. आणि पाडवा म्हटलं की त्या दिवशी गजरा घालायला कुठल्या स्त्रीला नाही आवडणार, प्रत्येकांनाच आवडेल. तर तुम्ही अजून गजरा घालून या लुकची शोभा वाढवू शकता. तर अशा प्रकारे जी काही माझ्याकडे ज्वेलरी अवेलेबल आहे ती करून मी हा लुक क्रिएट केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.